पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये 8,25,000 रुपयांच्या दागिन्याची चोरी झाली होती। या संदर्भामध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी आबासाहेब आसबे राहणार गोपाळपूर यांनी फिर्याद दिली होती। या फिर्यादीनुसार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या पत्नीचे दागिने हळदी कुंकूसाठी जात असताना चोरीस गेले होते। सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी फिर्यादी यांच्याकडे सखोल तपासी करून दिलेल्या माहितीच्या आधारे घटनेच्या दिवशी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे अधिक विचारपूस केली आणि सखोल तपास केला। यानंतर मंगळवेढा येथील व्यावसायिक अविनाश वाघमारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र नंतर पोलिसी खाक्या दाखवताच अविनाश वाघमारे व गोपाळपूर येथील त्याचा मित्र याच्याकडून चोरीस गेलेले 8,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे सगळे दागिने काढून दिले असून ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले आहेत। पंढरपूर तालुका पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्याची 100% रिकव्हरी केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेडेकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, ASI विजू गायकवाड, पोलीस हवालदार सचिन आटपाडकर, पोलीस हवालदार साळुंखे, बाजीराव काकडे, सागर गवळे, मंगेश रोकडे, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, चालक पोलीस हवालदार हसन नदाब, विलास घाडगे यांच्या पथकाने केले।